कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ज्या पद्धतीने वार्ड रचना याच्या याद्या जाहीर केल्या आहेत आणि या याद्या जाहीर केल्यानंतर मनसे देखील आक्रमक झालेली आहेत। नेमकं मनसेची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने अनेक जणांनी हरकती नोंदवल्या होत्या, मात्र महानगरपालिकेने जी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे, मनसेची नेमकी आता त्याच्या विरोधात भूमिका आहे, काय तुमची भूमिका आहे? खरं म्हणजे प्रभाग रचना जी केलेली आहे, म्हणजे साधारण त्यांनी 11 तारखेला आमच्या हरकती नोंदवल्या आणि कालच संध्याकाळी रात्री त्यांनी ते जाहीर केल्या, त्यांच्या वेबसाईटवर टाकल्या। हा शासनाचा GR आहे, कशा पद्धतीने प्रभाग रचना करायच्या त्याच पद्धतीने हरकती नोंदवलेल्या आहेत। साधारण यांच्याकडे हरकती 2,500 ते 3,000 हरकती आलेल्या होत्या। त्यातही हे खोटे बोलले, 264 हरकती दाखवतात। म्हणजे साधारण एखाद्या नावाचं नाव अधिक 100 अधिक 110 असे करून यांनी 264 हरकती ठेवल्यात। म्हणजे 2,500 हरकती ज्या अर्थी लोक घेतात, म्हणजे तुमच्या प्रभाग रचनेमध्ये अनेक त्रुटी आहेत। प्रामुख्याने आम्ही समजा या अनेक त्रुटींच्या नंतर यांनी यांचा शासनाचा GRच पायदळी तुळवलाय। म्हणजे या अटीनुसार ज्या पद्धतीने त्यांनी 5-5 एक मध्ये त्यांच्या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की प्रभाग रचना कुठून सुरुवात करावी आणि कशी करावी। साधारण उत्तर पूर्वेतून ती प्रभाग रचना केल्यानंतर टिटवाळ्यातून होणं गरजेचं होतं, पण ते उभाट्या सापाट्यातून 1 नंबर प्रभाग त्यांनी केला, म्हणजे तीही उलटीच केली। साधारण त्यांच्या 5-3 नुसार, म्हणजे जो GR 5-3 नुसार जो आहे त्यांचा, म्हणजे त्याच्यामध्ये परिशिष्ट 1 मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्यांनी की शेवटचे जे प्रभाग राहणार आहेत ते 2-3चे करावे, किंवा शेवटचा 1 राहिला तर 3चा करावा, किंवा शेवटचा 5चा प्रभाग करावा। यांनी डोंबिवली पश्चिमेला सुरुवातीला 21 नंबर प्रभाग हा 3चा केलाय, 22 नंबर 4चा केलाय, 23 नंबर 4चा केलाय, 24 नंबर 4चा केलाय आणि 25 पुन्हा 3चा केलाय। जर तुम्हाला शेवटचा प्रभाग 3चे किंवा 5चे करायचे, एक तर तुम्ही 31 नंबर आणि 32 नंबर 3-3चे करावेत, किंवा 31 नंबर आणि 30 नंबर 3चे करावेत, किंवा 24 किंवा डोंबिवली पश्चिमला 24 किंवा 25 नंबर 3चे करावेत। म्हणजे तुम्ही कुठलीही नैसर्गिक आपत्ती नसताना सुद्धा हे प्रभाग 3चे केलेत। याचा अर्थ प्रशासन हे मदाऱ्यासारखं माकडासारखं शासनाच्या डमरूवर वाचतंय। म्हणजे आजचं खेळणं झालंय याचा। म्हणजे या तुम्ही आज प्रशासक म्हणून वावरता आणि तुमच्याच काढलेल्या शासनाच्या GRला जर तुम्ही पायदळी तुळवत असाल, म्हणजे तुम्ही लोकशाहीचा घात करायला तुम्हीही सत्ताधाऱ्यांबरोबर तेवढेच कारणीभूत आहात। आणि सत्ताधाऱ्यांचं जर प्रभाग रचना आशानी करायला लागतं, याचा अर्थ असा होतं की 1995 पासून तुमच्या हातामध्ये सत्ता होती 2020 पर्यंत, आणि 2020 पासून तर प्रशासकीय राजवट नगररचना खात्याकडे असताना सुद्धा कंप्लीट तुमच्याकडे सत्ता असताना सुद्धा जर या गोष्टी तुम्हाला कराव्या लागत असतील, हे दुर्दैव आहे की या प्रभाग रचनेचा। कारण आम्ही शासनाच्या GR प्रमाणेच बोलतोय, म्हणजे असंही नाही की बाबा प्रभाग रचना अशी असेल। जर असं करायचं असेल तुम्ही प्रभाग रचना स्वतःच जाहीर करा, कशाला GR काढता, कशाला मतदार याद्या करता? तुम्हीच आता ते प्रारूप काढाल, परत इतर मतदार याद्या घुसवाल, त्यानंतर लोकांच्या हरकती घ्याल आणि त्यानंतर मग परत आम्हाला करायचं तेच कराल। बरं, ह्या जर गोष्टी करायच्या असतील तर कशाला लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करता तुम्ही? आणि 18 गावांचा एक उल्लेख करतो तुम्हाला सांगतो। तिसरा मुद्दा आमचा असा होता की शासनाने 2020 साली एक GR काढलेला होता की 18 गावं वगळा, आणि 18 गावं वगळली म्हणून त्यामध्ये 24 जून रोजी, म्हणजे त्यांचा नगरसेवकांचा कालावधी सप्टेंबर-ऑक्टोबर असताना 24 जून रोजी या 13 नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द केलं 2020 साली। असं असताना सुद्धा तुम्ही या 18 गावांची आणि उरलेली 9 गावं यांची प्रभाग रचना एकत्र केलेली आहे। जर 18 गावं शासनाने जर GR काढलाय तो रद्द सुद्धा झालेला नाही, ठेवावी किंवा नाही ठेवावी याच्या पुढे काय कुठलाही निर्णय झालेला नाही। ते कोर्टात असताना तुम्ही जर या गोष्टी जर केलेल्या असतील तर उद्या शासन निर्णय आल्यावर पूर्ण महानगरपालिकेची पूर्ण निवडणूक घेणार की कुठल्या नगरसेवकाचं पद रद्द करणार तुम्ही? म्हणजे तुम्हाला काही त्यांनी हरकतींवर समजा आम्ही मान्य केलं म्हणतात, म्हणजे साधारण तुम्हाला जर 30-31ला म्हणलं असेल तर लेखी त्यांच्या GR पद्धतीने कुठेच उल्लेख आलेला नाही याच्यामध्ये किंवा प्रभाग रचना कशा पद्धतीची झालेली आहे।
म्हणजे ॲज इट इज त्यांनी परत पाठवलेलं आहे. म्हणजे करायचं म्हणून करायचं आणि रेटायचं या पद्धतीने शासन जर करत असेल तर खऱ्या अर्थाने लोकशाहीचा म्हणजे तुम्ही नायनाट करताय. एकंदरीत या प्रभाग रचनेवरती नेमकं कोणाला फायदा होणार आहे, कोणासाठी करतात आणि जे अधिकारी करतात ते याच्या विरोधात आता मनसेची काय भूमिका असेल? म्हणजे हे जे करतायत ना हे सत्ताधारीच करतायत. अधिकाऱ्यांना नाचवतात. ते जर माकडासारखे नाचत असतील तर हे शासनाच्या खुर्चीवर बसायचे लायकीचे नाही आहेत. कारण हे ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला असेल किंवा शासनाच्या शक्ती घेऊन तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात. शासन करते कुठलेही येऊ दे, परंतु प्रशासन आम्ही आमच्या नियमाने चालवू या पद्धतीने तुम्ही चालवणं गरजेचं असतं. लोकशाही त्यालाच म्हणतात. लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम हा प्रशासनाचा एक हातभार लागतो. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो मालमत्ता विभाग बघायला किंवा नगररत्न विभाग हे तर कम्प्लीट विकलेलं आहे शासनाच्या हाते. काय डिक्लेअर करतात आणि काय बोलतात त्यांना कळतंय का? म्हणजे मला तर वाटतं हे जसे मंत्रालयातून यांना बसवलेत काहीतरी समजा असेल यांची काहीतरी या पद्धतीने त्यांचं शिक्षण पण त्या पद्धतीने झालंय का काय समजत नाही. पुढची भूमिका काय करणार आहात तुम्ही? कारण आता ज्या पद्धतीने हरकत मागवल्या मात्र आता प्रशासन आपल्या भूमिकेवरती ठाम आहे, तर यापुढे तुम्ही काय करणार? नाही, कायद्यापुढे दाद मागेल. पण यांची परिस्थिती अशी आली कायद्यावर आम्हाला पूर्णपणे 100% विश्वास आहे. हा निर्णय होईल. परंतु कशी होते ही कायद्याची प्रक्रिया होता होता 5 वर्ष लागतात. आणि यांना या सवयी लागलेल्या आहेत की 5 वर्ष प्रक्रिया होणार आहे ना तोपर्यंत पंचवार्षिक योजना निघून जाते. अशा अनेक हरकती झालेल्या आहेत. बऱ्याच वेळेस अनेक लोक कोर्टात गेलेले आहेत. निर्णय शासन म्हणजे कोर्टाच्या निर्णयावरती कुठलाही अविश्वास अजिबात नाही होणार 100%. परंतु काही प्रक्रिया लागते कोर्टालाही. त्या पद्धतीने जाता जाता यांनाही मात्र बराचसा कालावधी जातं आणि त्याचाच फायदा हे लोक घेतात नेमका. मग आता मनसे काय करणार? न्यायालयात जाणार की मनसेच्या पद्धतीने त्यांना धडा शिकवणार की अधिकाऱ्यांना किंवा जे संबंधित कर्मचारी आहेत त्यांना धारेवर धरणार? काय नेमकी तुमची संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरणार? कारण कसं सांगतो तुम्हाला, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी बघा. मी साधारण नगरविकास खात्याला पत्र लिहिल्यानंतर नगरविकास खाता म्हणतं की हे आमची जबाबदारीच नाही. आपला निवडणूक आयोग म्हणताय आमची जबाबदारी आहे, नगरविकास खात्याची जबाबदारी आहे. मग डिक्लेअर करताना तुम्ही निवडणूक आयोग म्हणून का डिक्लेअर करता? नगरविकास खाते का नाही म्हणत? आणि नगरविकास खातं तर यांच्याकडेच आहे. आता मी उलट मनसे म्हणून असं सांगेन, मनसे म्हणून एक आम नागरिक म्हणून सांगेन की जर तुम्हाला लोकांसाठी बनवलेली डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेप्रमाणे लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, घटनेतून जी लोकांसाठी दिलेला हक्क जर जिवंत ठेवायचा असेल तर लोकांनी रस्त्यावर उतरून मतदान करायचं आणि यांची जागा यांना दाखवून द्यायची. ज्या पद्धतीने हे लोक यांचा खेळ खंडोबा लावलेला आहे. न्यायालयात जाणार नाही? न्यायालयात वरिष्ठांचा आदेश घेणार. वरिष्ठांचं बरेचसे जे तज्ज्ञ आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊनच न्यायालयात जाणार. फक्त आपण निषेध नोंदवणार किंवा आता तुम्ही सांगितलं भूमिका पुढची काय मांडणार तुम्ही? पुढची भूमिका आमची, कारण तुम्ही ज्या पद्धतीने हरकती नोंदवल्या आहेत, आज 27 गावांनी देखील या ठिकाणी त्यांची भूमिका मांडलेली. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यांनी आम्हाला ठेवलं तरी आमची वेगळी करणार आणि याविषयी आम्ही न्यायालयीन लढाई लढणार. तुम्ही कशा पद्धतीने लढाई लढणार? नाही, मी न्यायालयीन लढाई लढणार आहोत. 27 गावांनी त्यांची भूमिका मांडली आहे ती योग्यच आहे. का त्यांच्यावर आतापर्यंत जो काय अन्याय झालाय तो अन्याय पाहता त्यांना म्हणजे खूप महानगरपालिकेबद्दल महानगरपालिका नव्हे तर शासनातर्फे पण त्यांना दुजाभाव मिळालेला आहे. त्यामुळे त्यांची चीड ती राहणारच 100%. परंतु आम्ही ज्या टेक्निकल मुद्दे मांडलेले आहेत त्या संदर्भात आम्ही न्यायालयात जाणार. आता त्या संबंधित अधिकाऱ्याविरोधात तुम्ही काय तक्रार केली आहे का आणि त्यांना काय इशारा दिला? नाही, मी या संदर्भात नगरविकास खाते यांनाही पत्र लिहिलेलं आहे. मी निवडणूक आयोगालाही पत्र लिहिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. आता त्याच्यावर त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात तेही बघणार आहे आणि न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आम्ही न्यायालयात त्या गोष्टीसाठी जाणार आहोत. एकंदरीत पाहिलं तर काल ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने प्रभाग रचण्याची यादी जाहीर केली, यानंतर मनसे आक्रमक झालेली आहे. सध्या त्यांनी ज्या हरकती घेतलेल्या आहेत त्या हरकतीवर कुठलीही सुनावणी झाली नाही. मनमर्जीप्रमाणे त्यांच्या मनात येईल त्या पद्धतीने त्यांनी वार्ड जे आहेत त्याच्या रचना केलेल्या आहेत आणि या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट मनसेची आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.